नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता इरावतीच्या सांगण्याप्रमाणे अक्षय सुद्धा आता इरावतीच ऐकतो आणि बॅग वगैरे भरून आता सर्वजण बाहेर येतात. रमा आता आय्याजींना म्हणते की आय्याजी प्लीज तुम्ही यांना समजावा, खरंच मी काही केलेले नाही, तुम्हाला तर माहितीच आहे, माझ्यावर विश्वास ठेवा. आता रमा खूप असं विनवण्या करत असते, परंतु आता आय्याजी आणि सीमा यांच्या डोळ्यामध्ये खूप पाणी येत असतं, परंतु अक्षय मात्र काही ऐकायला तयार नसतो. आणि शेवटी मात्र आता इरावती रागाने आता ह्या रमाकडे पाहत असते आणि खुश सुद्धा होत असते की अक्षय आता इरावतीचं ऐकतो म्हणून. रमा आता खूप असं विनवण्या करते की हे बघा, ऐकून घ्या प्लीज, मी काही केलेले नाही. तरी सुद्धा आता मालविका लगेच म्हणते की बाजूला हो, तुझ्यावर कोणाचाही विश्वास नाही. अक्षयने जे काही मागच्या वेळेस केलं शेवटी तू तेच केलं आणि आता अक्षयजी चला बरं तुम्ही. रमा म्हणते की एक मिनिट, फक्त मला आरोहीला भेटून द्या. तर मालविका रागाने म्हणते की तिला सुद्धा तू भेटू नको, कारण तिला सुद्धा तुझी नजर लागेल आणि अक्षय चला. म्हणून मालविका अगदी हक्काने अक्षयवर हक्क गाजवत असते आणि आपली बॅग घेऊन ती आता रागाने रमाकडे बघत तेथून निघण्याचा प्रयत्न करत असते. सीमा आणि आजी मात्र उभे असतात, तर अक्षय आई आणि आजी जवळ येतो आणि म्हणतो की हे बघा आई आणि आजी, चला आपण निघूयात. ह्या अशा माणसासाठी रडत बसायचं नाही, दुःखी व्हायचं नाही, पुढे आपण चालत राहायचं. सीमा म्हणते की नाही अक्षय, मी नाही येणार. आता सीमा ऐकायला तयारच नसते. सीमा घट्ट अशी मिठी रमाला मारते, तर पार्वती आजी रडतच सीमाला चल असे म्हणते. तेव्हा शेवटी पार्वती आजी आणि सीमा या दोघींचा सुद्धा नाईलाज असतो आणि शेवटी त्यांना सुद्धा बॅग घेऊन आता निघावं लागतं. आणि तेवढ्यात इरावती पुन्हा आपली बॅग वगैरे घेऊन बाहेर येते. सगळ्यात शेवट आता ती असते आणि रमाजवळ येते. रमा बिचारी आता खूप रडत असते आणि लगेच तोऱ्यात इरावती म्हणते की अखेरचा, आणि तिला हात जोडून नमस्कार करते. आणि हे बघ अगं किती वाजले, घड्याळ तर नाही माझ्या हातामध्ये. आणि वेलकम बॅक रमा, हे बघ आता मात्र माझी ही या घरातील हक्क अगदी सुरू झालेला आहे, त्यामुळे आता मात्र शेवटी माझी फॅमिली माझ्या सोबतच येणार, तू राहिली मात्र एकटी. म्हणून इरावती रमावर खूप हसत असते. रमा रागाने इरावतीकडे पाहते आणि खूप अशी आता रडत असते. इरावती आपली बॅग हातात घेते आणि अगदी गाणं गुणगुणत म्हणते की सोडून जाते घर. आता रमाला मुद्दाम ते हिरवत असते आणि खोशून हसत असते. त्यानंतर सर्वजण आता बाहेर बाकावर येऊन बसलेले असतात. तेव्हा आता पार्थ म्हणत असतो की कसलीही फालतूगिरी आहे आणि आता आपण कुठे जायचो, कशाला इथे आलो असेल. तारा म्हणते की हो ना, आपण या पाचगणीतच का आलो असेल, काय गरज होती आपल्याला येथे येण्याची, येथे आल्यानंतर आपल्याला ही सगळी अशी अवस्था आपली झाली, काय उपयोग झाला आपला इथे येऊन. म्हणून तारा पार्थ आता खूप असे रागराग करत असतात. पार्वती आजी आता ऐकून घेते. अक्षय मात्र घर शोधण्यासाठी गेलेला असतो, तो अजूनपर्यंत काही येत नसतो. तर इरावती आता डोक्यावर ऊन लागत असल्यामुळे साडीचा पदर घेते आणि म्हणते की अक्षय केव्हाचा गेला, मी त्याला कित्येक असे ब्रोकरचे फोन नंबर दिले होते, इतका वेळ लागतो का येण्यासाठी. तेव्हा आता पार्वती आजी टोमणा मारत इरावतीला म्हणते अगो त्याला घर शोधायचं आहे. कुठे त्याला घर शोधायचं, घर तोडणं हे सोपं वाटत असेल. तेव्हा मालविका लगेच रागाने पार्वती आजीला म्हणते की ओ पार्वती आजी, तुम्ही असं बोलू नका, तुम्हाला तर तुमच्या नाचुनीचं फार असं कौतुक आहे, त्यामुळे तुम्ही तर आता गप्पच बसा. त्यावर आता इरावती म्हणते की जाऊन दे अगं मालविका, तिला तर वाईट वाटणारच, कारण लाडक्या नाचुनीने अचानक येऊन आपल्याला घराच्या बाहेर कसं हकललं आणि स्वतः मात्र त्या घरामध्ये महाराणी होऊन बसणार आहे. तर पार्थ आणि ताराला तेथे नेटवर्क नसल्यामुळे ते पूर्णपणे वैतागून जातात. तेवढ्यात आता अक्षय येतो. इरावती विचारते की सापडलं का घर, मिळालं का काही. तेव्हा आता अक्षय फक्त नाही म्हणून मान डोलावतो. अक्षय सर्वांसाठी पाणी बॉटल घेऊन येतो. तेव्हा अक्षय म्हणतो की काही नाही, कोणी घर द्यायला सुद्धा तयार नाहीत आणि एकतर असे म्हणतात इतकी मोठी फॅमिली आहे तर आता आम्ही घर नाही देऊ शकत, कारण इतक्या मोठ्या खोल्याच आमच्याकडे नाहीत म्हणून, आणि जेथे घर आहे तर तेथे भाडं इतकं आहे तर ते भाडं आपल्याला देणं नाही परवडणार. त्यावर आता पार्वती आजी विचारते की अरे अक्षय, पण आपण काय करायचं, डोक्यावर छप्पर नाही आणि मुलांना आपण कुठे झोपवायचं, त्यात सीमाची ही अशी अवस्था. तेव्हा आता अक्षय म्हणतो की आजी अगं मी प्रयत्न करतोय, थांब जरा वेळ. आणि तेवढ्यात अक्षय एक फोन करतो आणि म्हणतो की हो मी शोधतोय घर, परंतु मला जेथे आहे तेथील पत्ता पाठवा, मी येतो तिकडे. अक्षय एकटा जाणार म्हणून मालविका लगेच आता तयारच असते, तर इरावती तिला जाण्यासाठी खुणावते. तेव्हा अक्षय जायला निघतो की मी घर शोधून येतो असे म्हणत असताना इरावती लगेच म्हणते की अरे अक्षय, तू मालविकाला घेऊन जा. मालविका म्हणते की हो अक्षयजी, अहो मी येते. तर अक्षय म्हणतो की अगं तू कशाला, तू इथेच राहा. तर इरावती म्हणते की अरे येऊन दे, अक्षय एकटा कुठे, तू शोधत राहाशी आणि हे फक्त येथीलच आहे त्यामुळे तुला थोडीशी मदत
मदत तरी होईल. तेव्हा अक्षय म्हणतो की बरं ठीक आहे. तेव्हा आता इरावती खूप खुश होते कारण मालविका आणि अक्षय सोबत जातात. सीमा पार्वती आजीला विचारते की रमाला आणायला गेला का तो. तेव्हा आता इरावती लगेच म्हणते की नाही अगं तुझी ती लाडकी सून तिने आपल्याला घराच्या बाहेर काढले आणि स्वतः आता महाराणी सारखी घरामध्ये बसेल. तुझ्या लाडके सुनीला आणायला नाही गेला तो, परंतु तुमच्या दोघींकडे असं बघायला मात्र खूप अशी मज्जा येते. सीमाला राग येतो. सीमा म्हणते की हे बघ माझ्या रमाबद्दल एकही शब्द वाईट तू बोलायचं नाही. माझ्या रमा आणि अक्षय पासून दूर राहा. तू वाईट बाई आहे वाईट. म्हणून आता सीमा तिच्यावर धावते. तर इरावती लगेच रागवते. इरावती म्हणते की हे बघ माझ्यावर हात उगारायचा नाही आणि एक शब्द सुद्धा मला जास्त बोलायचं नाही. तुझ्या नाचसुनीने आपल्याला घराच्या बाहेर काढलं म्हणून ही अशी परिस्थिती आपल्यावर आली. ती बसली घरात आणि तू भासते उन्हामध्ये. तेव्हा पार्वती आजी म्हणते की तू तर ओळखत नाही माझ्या रमाला. अगं जोपर्यंत आपल्याला घर भेटणार नाही तोपर्यंत ती त्या घरामध्ये पाऊल सुद्धा टाकणार नाहीस. अगं तिच्यासाठी घर नाही तर तिच्यासाठी शब्द महत्वाचा असतो. आणि तेवढ्यात आता तारा ही खूप चिडत असते. तारा आता पार्थला म्हणते की पाणी दे मला चल. अरे ब्रो खरंच येथे खूप बोर होतंय. त्यानंतर आता इकडे रमा एकटीच बाहेर तेथे पायरीवर बसून रडत असते. आणि तेव्हा तिला अक्षयला जेव्हा साईला तिने फोन केलेला असतो आणि अक्षयने तेव्हा ते सर्व ऐकलेलं असतं. या क्षणाची तिला आता प्रत्येक क्षण आठवत असतो. आणि अक्षयने जेव्हा धमकावलेलं असतं की माझ्या मुलीपर्यंत आता हे आलेलं आहे, तिच्या केसांना आपण कोणीही या घरामध्ये राहायचं नाही असे स्पष्ट बोलून आता अक्षय रमाचा किती अपमान करतो. आणि शेवटी इरावती आणि त्या मालविकाच ऐकतो. आणि तेवढ्यात आता राणी रमासाठी काहीतरी खायला घेऊन येते आणि म्हणते की रमा मॅडम सकाळपासून तुम्ही उपाशी आहात, काहीतरी खाऊन घ्या, त्याने तुम्ही आजारी पडताल. तेव्हा आता रडतच रमा म्हणते की राणी मला काही नकोय. तेव्हा आता राणी सुद्धा खाली स्ट्रे ठेवते आणि रमा शेजारी तेथे बसते. तेव्हा आता रमा ही राणीला म्हणते की बाकीच्यांनी खाल्लं की माहिती नाही, ते सुद्धा उपाशी फिरत असतील, मग मी कसे खाऊ. तेव्हा आता राणी म्हणते की रमा मॅडम अहो मी पार्वती आजींना फोन केला होता, त्या मला म्हटलं की आम्ही सगळ्यांची सोय करतो म्हणून, आणि ते तुम्हाला सुद्धा विचारत होत्या. तुमच्यासाठी सुद्धा त्यांनी खूप चौकशी केली की तुम्ही काही खाल्ले किंवा नाही. तो मात्र आता राणी जेव्हा असं म्हणते तेव्हा आता रमा आपल्या डोळ्यातील पाणी पुसते आणि राणीला विचारते की एक मिनिट तुझ्या फोनमध्ये तर रिचार्ज नव्हता. तेव्हा आता राणी म्हणते की रमा मॅडम हे बघा ते इरावती ताई आहे ना, तर त्यांनीच मला तुम्हाला असं सांगण्यासाठी सांगितले होते. तेव्हा आता रमा विचारते की तू त्यांच्यासोबत का गेली नाही. तर आता राणी म्हणते इरावती मॅमनेच मला सांगितले होते की काहीतरी सामान राहिलेलं आहे ते शिफ्ट करायचं आहे, त्यामुळे तू टेम्पो आला की त्यामध्ये ये म्हणून. आणि हे बघा रमा मॅडम मला माहिती आहे की तुमची बाजू खरी आहे म्हणून, आणि तुमच्यावर जे संकट आलेलं आहे ते बघून खरंच मला खूप वाईट वाटतं. तुम्ही सगळ्यांसाठी इतकं सर्व काही केलं तरी सुद्धा. तेव्हा आता रमा म्हणते की जाऊन दे, अगं शेवटी माझंच नशीब आणि राणी त्यात तू तरी काय करणार ग. तेव्हा आता लगेच ही राणी म्हणते की अहो रमा मॅडम आता तरी आतमध्ये चला, बसा आतमध्ये. तेव्हा आता रमा ऐकायला तयार नसते. रमा म्हणते की नाही त्यांच्यावर जी परिस्थिती आहे त्याची जाणीव मला आहे, त्यामुळे मी इथेच बसून राहणार. त्यानंतर आता इकडे अक्षय आणि मालविका ते घर शोधत तेथे त्या पत्त्यावर आलेले असतात, परंतु तेथे सुद्धा आता त्यांना काही घर मिळत नाही. तर मालविका खूप थकते आणि अक्षय आता घर शोधत जातच असतो. शेवटी मालविकाला सुद्धा त्याच्या सोबत फिरावंच लागतं. कुठेही घर काही मिळत नसतं. तर इकडे राणी आता रमाला सांगते रमा मॅडम हे बघा त्यांच्यासाठी तुम्हाला असं रडून चालणार नाही, त्यांना परत घेऊन येण्याचं काम तुम्हालाच करावं लागेल. जोपर्यंत तुम्ही जात नाही त्यांना आणण्यासाठी तोपर्यंत ते परत नाही येणार. आणि हे बघा रमा मॅडम तुम्ही आत्ताच्या आत्ता जा आणि त्यांना परत घेऊन या बरं. तेव्हा आता रमा म्हणते की राणी मी नाही जाऊ शकत. तर आता लगेच राणी म्हणते की नाही तुम्ही जा माझा ऐका. त्यानंतर आता इकडे मालविकाला तर खूप ऊन लागतं. आता ती पूर्णपणे थकून गेलेली असते, कुठेही घराचा काही तपास नसतो. तेव्हा आता अक्षय आणि मालविका पुन्हा थकून अगदी दमून तेथे येतात. आता एका ठिकाणी येतात आणि तेथील दादांना विचारतात की येथे आम्ही घर शोधतोय, कुठे काही घराचा पत्ता वगैरे आहे का. तेव्हा कोणीही आता अक्षयला नाही म्हणतात. आता प्रत्येक ठिकाणी आता अक्षय घरावाल्यांचा पत्ता शोधत असतो, परंतु पूर्णपणे थकून जातो. एका झाडाच्या सावलीखाली तो आता बसतो. मालविका सुद्धा त्याच्या सोबत असते. घाईने ती अक्षयला पाणी प्यायला देते. शेवटी अक्षय सुद्धा आता तेथून नाईलाजाने निघतो आणि मालविकाला त्याच्यासोबत निघावंच लागतं. ती पूर्णपणे दमून गेलेली असते
परंतु आता इतकी थकलेली असताना सुद्धा अक्षय बरोबर ती चालत असते. त्यानंतर राणी इकडे रमाला समजावते, तुम्हाला सांगते की हे बघा, एक वेळेस ते तुमच्या बरोबर भांडतील, तुमच्यावर ओरडतील, परंतु तुमचं नक्की ऐकतील. हो, तुमच्यावर रागवू शकतात, तुम्हाला ते टाळू शकत नाही, आणि हे सर्व घर म्हणजे तुम्हीच त्यांच्यासाठी आहात. तर त्यामुळे मी सांगते तुम्हाला की रमा मॅडम तुम्ही जा. शेवटी आता रमा ही राणीच्या सर्व बोलण्याचा विचार करते आणि शेवटी रमाच्या मनाला हे सर्व पटते आणि रमा राणीचं ऐकण्याचं ठरवते. तेव्हा मात्र आता रमा लगेच राणीचं ऐकून अक्षय आणि बाकी सर्वांना अगदी आणायला तेथे निघलेली असते. आता ती विचार करतच येत असते. त्यानंतर आता इकडे अक्षय आणि मालविका घर शोधून येत असतात. कुठेही घर सापडत नाही. येताना मालविका म्हणते की बरं झालं मी तुमच्या सोबत आले, ते घर खूपच लहान होतं, नाहीतर तुम्ही ते फायनल केले असते. त्यावर आता अक्षय म्हणतो की हे बघ, आज रात्रीच आपल्याला घर मिळायला हवे, आणि जर घर नाही मिळाले तर खूप मोठा एक प्रॉब्लेम होईल. तेव्हा आता मालविका लगेच अक्षयच्या हाताला हात लावते आणि म्हणते की अक्षयजी, तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना तुमच्या सोबत. कितीही संकट आली तरी सुद्धा मी तुमची साथ नाही सोडणार. आणि तेव्हा मात्र आता अक्षय आणि मालविका ही समोर असतात. आता याच वेळेस मालविकाची परीक्षा आपल्याला पाहायला मिळते, कारण आता ती म्हणलेली असते की अक्षय, कितीही संकट आली तरी सुद्धा मी तुमची साथ नाही सोडणार. तर लवकरच आता आपल्याला बघायला मिळेल, कारण आता ज्या गुंडाला आता ह्या अक्षयने खूप मारलेलं असतं, जेव्हा तो रमाची बॅग घेऊन पळतो तेव्हा, आणि त्याच गुंडाच्या चाकूच्या वारामुळे अक्षयच्या हाताला लागलेले असते, आणि समोर आता तो पत्त्यांचा डाव आपल्या तेथील गुंडांसोबत खेळत असतो, आपल्या मित्रांसोबत. तेव्हा आता त्याचं लक्ष अक्षयकडे जातं. तेव्हा आता तो अक्षयला पाहतो आणि म्हणतो की अरे, हाच तो काल ज्याने मला मारलं होतं, आणि आज मात्र हा दुसरी सोबत फिरतोय, काल दुसरी सोबत होता, चल याला आपण बघूच. तेव्हा आता अक्षय सुद्धा त्याचं सर्व काही बोलणं ऐकतो. अक्षयला आणखीन राग येतो. तेव्हा आता तो गुंडा आहे तर लगेच आपल्या गुंडांना घेऊन अक्षयला मारायला धावतच येतो. त्यांना घेऊन अगदी धावतच आलेला असतो. तर अक्षय त्याला समजावतो की हे बघ, आज माझं डोकं आणि मूड कालपेक्षा सुद्धा अगदी खराब आहे, त्यामुळे माझ्या वाटेला तू जाऊ नकोस. आता मात्र तू नादी लागू नकोस. आणि मालविकाला तो एका हाताने बाजूला करतो आणि मालविकाला धरून तो तेथून जात असतो. तेव्हा आता हा गुंड त्याला म्हणतो की अरे, आज मात्र तू हिला इम्प्रेस करण्यासाठी तू हिच्या सोबत फिरतो का? आणि काल मात्र त्या बाईला इम्प्रेस करण्यासाठी तिच्या सोबत फिरत होता, तर आणि काल मात्र तू तिच्यासाठी मला मारलंस, मग आता बघ मी तुझा बदला कसा घेतो ते. आणि त्या बाईला सुद्धा. तेव्हा आता अक्षय म्हणतो की हे बघ, तिच्याबद्दल तू काहीही बोलू नकोस, ती माझी. आणि अक्षय लगेच आता पुढे जे बोलणार तो लगेच शांत होतो. मालविका लगेच तिथून निघून जाते. तेव्हा मात्र आता अक्षय म्हणतो की मालविका तिथून गायब होते. तेव्हा आता अक्षयला मात्र ते सर्व आठवते की कितीही संकट आली तरी सुद्धा मी तुमची साथ नाही सोडणार. आणि आता मालविकाचं खरं रूप मात्र अक्षय तेव्हाच ओळखतो. तर आता हा गुंड लगेच आपल्या मित्रांना म्हणतो की चला याला मारा, चांगलं याला बेदम मारा, कारण त्याने त्या दिवशी मला खूप मारले, आता याला सोडायचं नाही. म्हणून सगळे गुंड मात्र आता अक्षयवर धावून येतात, अक्षयला घेरा घालतात. आता सगळेजण अक्षयवर एका मागून एक धावून येतात. अक्षय प्रत्येकाची धुलाई करतो. त्यांच्या हातामध्ये आता दांडे असतात, तरी सुद्धा अक्षय प्रत्येकाला एका दांड्याने खूप असा मारतो. प्रत्येक गुंडांची तो धुलाई करतो. एक करून अक्षयने सगळ्या गुंडांना खाली पाडलेलं असतं आणि सगळ्यांना बेदम मारलेलं असतं. आणि तेवढ्यात आता जो तो मेन गुंडा आहे तर तो उठतो. अक्षय मात्र समोरून मात्र आता हा त्या दुसऱ्या गुंडाला मारत असतो. मालविका नारळाच्या झाडामागे जाते आणि मस्त पाणी पित हे सर्व पाहत असते. आणि त्याच वेळेस आता अक्षयच्या मागून एक दुसरा गुंड येतो आणि तो अक्षयच्या डोक्यामध्ये जोरात काठीने मारणार. मालविका ही सर्व पाहते आणि आता ती ओरडत सुद्धा नाही, अक्षय म्हणून सुद्धा ओरडत नाही, फक्त पाहत असते. तर आता तो गुंड अक्षयच्या जोरात काठी डोक्यामध्ये मारतो. आता अक्षयला चक्कर यायला सुरुवात होते. अक्षय डोक्याला आपल्या हाताने धरतो आणि आता मात्र अक्षय खाली कोसळणार असतो. तर तो हा गुंड पुन्हा अक्षयच्या पाठीत खूप काठीने मारतो. तेव्हा आता मालविका फक्त पाहत असते. मालविका अक्षयला वाचवण्यासाठी काही तेथे येत नाही. आता सगळे गुंड एकामागून एक काठ्या उचलतात आणि अक्षयला खूप असं मारत असतात. अक्षय फक्त आपल्या डोक्याला जो काही मार लागलेला आहे, आपलं डोकं हे जोरात अगदी दोन्ही हाताने घट्ट पकडून तेथे बसलेला असतो. त्याला चक्कर येऊन तो खाली पडणार असतो. तरी सुद्धा आता हे गुंड बेदम अक्षयला काठीने मारतात. तरी सुद्धा अक्षय या कुणालाच ऐकत नाही. अक्षय जेव्हा खाली बसलेला असतो आणि काठीने जेव्हा त्याच्यावर मार बसत असतो, तेव्हा अक्षय एका उडीतच आता सगळ्यांना अगदी खाली पाडतो आणि अगदी प्रत्येक जण आता इकडे तिकडे तोंडावर पडलेले असतात.
असतात. अक्षय आपल्या एका अगदी म्हणजे ताकदीत सगळ्यांना उडून देतो. आता जो मेन गुंड आहे तो पुन्हा अक्षयला मारण्यासाठी दांडका उचलतो आणि तरी सुद्धा अक्षय पुन्हा त्याला अगदी जोराने मारतो. एक अगदी जो दांडा आहे तो हातामध्ये घेऊन प्रत्येकाची चांगलीच तो धुलाई करून प्रत्येकाला पुन्हा तोंडावर आपटतो. एकेकाची गचंडी धरून अक्षय पुन्हा त्याला इतका मारतो कारण अक्षय आता खूप चवताळलेला असतो. तेव्हा अक्षय हा मालविकाकडे रागाने पाहत असतो आणि आता हा अक्षय त्या गुंडाला खूप काही आता धरतो आणि त्याला आसडून मात्र खूप मारत असतो. आणि तेवढ्यात मात्र हा जो काही मेन गुंडा आहे तो मात्र आपल्या खिशातून पुन्हा चाकू बाहेर काढतो. तेव्हा आता मालविका पाहते. मालविका म्हणते की अरे बापरे, याच्याकडे तर चाकूच आहे, त्यामुळे अक्षयची आता फक्त आणि फक्त तुम्हाला देवच वाचू शकतो. मालविका लांब जाऊन आता ही सर्व गंमत पाहत असते. आता मात्र ती अक्षयला वाचवायला सुद्धा येत नाही आणि ओरडत सुद्धा नाही. तर हा गुंड हातामध्ये चाकू घेऊन अक्षयवर मागून वार करायला येतो. अक्षय समोर एका गुंडाला मारत असतो. अक्षयचं पाठीमागे काही लक्ष नसते. तेव्हा मात्र आता हा जो काही गुंड आहे अक्षयला बेसावत पाहून तो लगेच मागून अक्षयच्या पोटामध्ये चाकू खुपसणार असतो. त्याच वेळेस आता तेथे रमा येते आणि रमा शेवटी त्या गुंडाचा हात धरते आणि रागाने आता त्या गुंडाकडे पाहत असते. आता रमाला पाहून मालविकाचा चेहरा तर पूर्णपणे पडतो. रमाने मात्र आता त्याचा हात चांगलाच पिरगाळलेला असतो. तो गुंड आता ओरडत असतो की सोड मला. तेव्हा आता कुठे आता त्या गुंडाच्या हातातील चाकू खाली पडतो आणि त्या आवाजाने अक्षय मागे वळून जेव्हा पाहतो तेव्हा रमाला पाहून अक्षयला खूप मोठा धक्का बसतो. आज मात्र अक्षयचा जीव रमाने येऊन वाचवलेला असतो. अक्षय आता आपल्या डोळ्यांनी हे सर्व पाहतो. रमा मात्र एका लाथीमध्ये त्या गुंडाला अगदी म्हणजे लाथडून देते. अक्षय आता हे सर्व पाहतच असतो. रमा मात्र एका पायाने आता आपला जो दांडा आहे तो उचलते आणि त्या गुंडावर धावून जाते. अक्षय सुद्धा त्याच्या हातातील गुंडांना चांगलंच पुन्हा लोटून देतो आणि रमाकडे पाहत असतो. रमा आता दांडका उचलते आणि त्या गुंडांना धमकावत म्हणते की हातपाय जर तुम्हाला शाबूत हवे असतील तर येथून घरी निघायचं, नाहीतर मी प्रत्येकाला हॉस्पिटलमध्ये पाठवेल. तेव्हा आता तो गुंड म्हणतो की अरे ही तीच आहे, काल मात्र हा हिच्या सोबत होता आणि ती तीच आहे. तेव्हा मात्र त्या गुंडाला चांगलीच एक दांडका बसवते. त्याच्या डोक्यामध्ये मारून म्हणते की आयुष्यभर मी त्यांच्या सोबतच असेल. तेव्हा तो गुंड पुन्हा रमावर धावून येतो. रमा पुन्हा त्याला अगदी जोरात मारते. मालविकाला आता हे सर्व बघून आणखीन राग येतो, तिचा जळफळाट होतो. तेव्हा आता त्यातील दुसरा गुंड उठतो आणि दुसरा गुंड मात्र हातामध्ये काठी घेऊन म्हणतो आता आता तू सुद्धा नाही वाचणार. तेव्हा त्या रमा सुद्धा त्याला एका त्या काठीमध्ये खाली पाडते आणि आता मात्र इतकी मारते रमा त्यांना, अगदी काठीने प्रत्येकाला अगदी मारते आणि म्हणते की पोलिसांना फोन लावते, मग तेच तुमची सोय करतील. तेव्हा मात्र आता अक्षयला खूप त्रास होत असतो. तो खाली वाकलेला असतो आणि तेवढ्यात रमाच्या पुढच्या गुंडांना मारत असते आणि मागे एक जो गुंडा आहे तो लगेच आता रमाला अगदी वार करण्यासाठी चाकू खाली पडलेला असतो. तर तो उचलायला जातो तर अक्षय आपल्या पायाने त्या गुंडाचा हात दाबतो आणि आता रमाला सुद्धा अक्षयने वाचवलेलं असतं आणि रागाने आता तो रमाकडे बघत म्हणतो की मला तुझ्या मदतीची गरज नाही. तेव्हा मात्र रमा म्हणते की माझ्यामुळे तुम्ही या संकटात सापडला, मी तुम्हाला न्यायला आलो. तर अक्षय रागाने म्हणतो त्याची मला गरज नाही आणि रागरागाने मात्र तो गुंडाचा ज्या काही हातावर पाय त्याने दिलेला असतो तर अगदी रागरागाने तो आणखीनच अगदी त्या गुंडाचा हात चिरडत असतो. तेव्हा मात्र आता तो गुंड उठतो आणि म्हणतो की चला ते पोलिसांना फोन करतील चला. म्हणून आता सगळे गुंड घाबरूनच तिथून पळून जातात. तेव्हा मात्र रमा रागाने आपल्या हातातील काठी फेकून देते. तर अक्षय तिला रागाने म्हणतो की मला तुझ्या मदतीची गरज नाही, माझं जे काही आहे ते सर्व मी माझं मॅनेज करेल. आणि रागाने तो चाकू बाजूला फेकून देतो आणि रमाकडे रागाने बघत असतो. रमाला मात्र खूप वाईट वाटतं, तिच्या डोळ्यातून पाणी येत असते. अक्षय तिथून निघून जात असतो तर रमा त्याच्याकडे रागाने म्हणजे रडतच पाहत असते. तिला अक्षयची खूप काळजी वाटते. अक्षयच्या हाताला पट्टी वगैरे करून आता अक्षय पुन्हा तेथे आलेला असतो. अक्षयला खूप त्रास होत असतो तर सीमाला त्याचा त्रास सहन होत नाही. तेव्हा सीमा म्हणते की अक्षयला लागले, आई मी जाते अक्षयला औषध लावते. तेव्हा मात्र आता मालविका सांगत असते आणि इरावती अक्षयच्या जखमांना अगदी मलमपट्टी करत असते. मालविका म्हणत होते की तेथे ते गुंड आलेत आणि त्यांनी अक्षयला खूप मारले आणि तेव्हा मला सुद्धा सुचत नव्हतं की मी काय करू. मी घाबरले आणि तेथे एक बाई आली होती. तर इरावती विचारते की अगं कुठली बाई होती ती, कोण होती आणि कुठले गुंड, तू काय म्हणत होतीस. आता मालविका जे काही सांगत होती त्यातील काहीच अर्थ मात्र इरावती आणि यांना कळत नसतो. इरावती पुन्हा विचारते की अगं मालविका तू काय कशाबद्दल बोलते आणि अक्षयला इतकं कोणी मारले. तेव्हा आता अक्षय म्हणतो की अगं बाई बाई म्हणजे तीच ती रमा आणि हे काल माझ्या हाताला जे काही लागलेलं आहे ते सुद्धा रमामुळेच लागलेले आहे. तर अगं तोच गुंड होता की जो रमाची
पर्स घेऊन पळत होता. वाईटपणा मला सहन होत नाही म्हणून मी काल तिची मदत केली होती. तेव्हा इरावती लगेच हे सर्व ऐकून म्हणते की जेव्हा जेव्हा ती बाई आपल्या नशिबात येते ना तेव्हा तेव्हा काहीतरी प्रॉब्लेम निर्माण होतच असतात आणि काहीतरी संकट हे आपल्यावर येतच. परंतु नशीब, अरे मालविका तुझ्या सोबत होती आणि मालविका तुझ्या मदतीला धावून आली. तर पार्वती आजी म्हणते की शक्यच नाही, ती तरी काय मदत करणार, तिने काही मदत केली नसेल. तेव्हा आता अक्षय म्हणतो ती तेथे होती आणि ती पॅनिक झाली आणि तेथून ती पळाली. तेव्हा मालविका म्हणते की नाही, मी जाणारच होते, फोन करणार होते. तर अक्षय म्हणतो की तेवढ्यात मदतीला रमा धावून आली. आता रमा धावून आल्यानंतर पार्वती आजी आणि आता सीमा या दोघींचा चेहरा लगेच खुलतो. ते दोघे एकमेकींकडे बघून हसतात. पार्थ आणि तारा मात्र अगदी वरून उन्हाचा त्रास होत असतो म्हणून आता ते अगदी डोक्यावर अगदी आपलं शर्ट वगैरे आहे तर ते घेऊन हे सर्व ऐकत असतात आणि पूर्ण लक्ष त्यांचं मोबाईल मध्ये असतं. तेव्हा पार्वती आजी तोऱ्यातच म्हणते की हो, शेवटी अक्षय तुला रमानेच वाचवलं. तर तेव्हा इरावती म्हणते की वाचवलं वगैरे काही नसेल आणि अक्षय तू एकदम साधा भोळा आहेस. अरे त्या रमाचं डोकं कधी कुठे कसं चालेल हे आपल्याला काही सांगता येत नाही. ते गुंड सुद्धा तिने तेथेच बोलवले असतील आणि त्यांना पैसे दिले असतील. तिने मुद्दाम हे सर्व घडून आणले असेल आणि स्वतः नंतर ती वाचवायला आली असेल आपल्याला दाखवण्यासाठी, म्हणजे अक्षय तुला की मी किती मोठी आहे म्हणून आणि मी कशी मदतीला धावून येते हे सगळं काही तिने प्लॅनिंग पूर्व केलेलं असेल. आणि बापरे, खरंच काय प्लॅनिंग आहे बाईचं. तेव्हा आता सीमाला पार्वती आजीला इरावतीचा खूप असा राग येतो. सीमा तर अगदी रागाने दात खात इरावतीकडे पाहत असते. तेव्हा मित्रांनो, शेवटी हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये रमा पुन्हा त्यांना काही घर मिळत नाही. शेवटी ते तेथेच झाडाखाली बसलेले असतात. रमा तेथे येते तर इरावती रमाचा अपमान करते की आम्ही रस्त्यावर राहू, खाऊ पिऊ, परंतु तुझ्या घरी मात्र आम्ही नाही येणार. तेव्हा आता रमा म्हणते की मी हात जोडते तुमच्या समोर, परंतु प्लीज तुम्ही घरी चला. तर अक्षय म्हणतो की नाही, शेवटी तू आम्हाला घराच्या बाहेर काढलंस. तेव्हा मात्र आता रमाला खूप राग येतो. रमा रडतच तेथून जायला निघलेली असते आणि तेवढ्यात आता वाटेत एक अशी जुकतीन आता एका झाडाखाली आपल्या जे काही तेथे देव आहे तर तेथे बसलेली असते. आई अंबाबाईचा उदो उदो असं ती करते आणि तेवढ्यात रमा रडतच तिच्या जवळ येते. तेव्हा ती जोगतीन म्हणते की रडू नकोस, तू ज्या काही सीमा ओलांडल्यास त्या बरोबर आहे, परंतु बेसावध राहू नकोस. आतापर्यंत झाली ती फक्त तुझी नांदी आणि आता देवी आईचा भंडारा ती रमाच्या कपाळी लावते. आणि हे बघ, आज रात्रीपासून तुझी खरी परीक्षा सुरू होणार आहे. तर आणि हे बघ, वाईट शक्ती आहे तुझ्या मार्गामध्ये अडथळे आणण्यासाठी तयार असेल, परंतु आई अंबाबाई तुझ्या सोबत आहे. आणि जेव्हा रमा हात जोडते, मागे वळून पाहते, तेव्हा ती जोगतीन सुद्धा तेथे नसते, ती गायब होते. मग देवी अंबाबाईचाच आज हा एक खूप मोठा चमत्कार रमाला झालेला असतो. रमा विचारायला जाते की कसली परीक्षा, आणि मागे वळून पाहते आणि रमा आता तेथे कोणी नसते आणि विचार करते की नक्की रात्री काय होणार आहे असं. तेव्हा मित्रांनो, पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.